चला तर पाहूया मानसशास्त्र याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न. तर अशा प्रश्नासाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा. तर यशस्वी जीवनासाठी शैक्षणिक बुद्धिमत्तेसोबत भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता कोणी प्रतिपादित केली? विल्यम वुंड, ॲरिस्टॉटल, मॅका, डॅनियल गोलमन. विल्यम वुंड, ॲरिस्टॉटल, मॅका, डॅनियल गोलमन. तर पर्याय क्रमांक 4 डॅनियल गोलमन. याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न. आल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये प्रामुख्याने कशावर भर दिला? आल्बर्ट बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये प्रामुख्याने कशावर भर दिला? प्रतिकात्मक आणि स्वयंनियंत्रण, पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवणे का उद्दीपक व प्रतिसाद यावर भर का समस्या मर्मदृष्टीने सोडवणे? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 प्रतिकात्मक आणि स्वयंनियंत्रण. त्यानंतर पुढील प्रश्न. अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती, ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती का थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती का बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती? ब आणि ड, क आणि ड का ब आणि क का अ आणि ब? तर याचे उत्तर येईल ब आणि ड फक्त. त्यानंतर खाली दिलेल्या विधानामध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? खाली दिलेल्या विधानामध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? कल्पनाविलासाचे नवे दालन उघडते, चिकित्सक विचार प्रवृत्ती हवी का तर्कशक्तीचा वापर महत्त्वाचा? तर पर्याय क्रमांक 1. प्रतिमेसंबंधित चुकीचा पर्याय निवडा. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात. प्रतिमाची तीव्रता व्यक्तिपरिते भिन्न असते का अवबोध वस्तुनिष्ठ? तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने तयार होतात. त्यानंतर पुढील प्रश्न. बुद्धिमापन संबंधी बहुघटक उपपत्ती कोणी मांडली? बुद्धिमापन संबंधी बहुघटक उपपत्ती कोणी मांडली? स्पेअरमन, थर्स्टन, थॉर्नडाईक का थॉम्सन? बुद्धिमापक यासंबंधी बहुघटक उपपत्ती कोणी मांडली? तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 थॉर्नडाईक. त्यानंतर पुढील प्रश्न. त्यानंतर गिलफर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या? आशय संबंध निर्मिती, संबंध संकेत निर्मिती, आशय क्रिया निर्मिती का क्रिया संबंध निर्मिती? आशय संबंध निर्मिती, संबंध संकेत निर्मिती, आशय क्रिया निर्मिती का क्रिया संबंध निर्मिती? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 आशय क्रिया आणि निर्मिती. त्यानंतर पुढील प्रश्न. खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? व्यक्ती परिस्थितीशी योग्य प्रकारे समायोजन साधतात, सहकार्याची भावना प्रकर्षाने जाणवते, या व्यक्ती सुखदुःख, यश अपयश या बाबींना प्रतिसाद देतात, अशा व्यक्ती त्याच्या गरजा, कार्यक्षमता आणि उद्दिष्टे यामध्ये सुसंवाद साधतात. अयोग्य कोणते विधान आहे? तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर व्याख्यान
पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? चिकित्सक विचार प्रवृत्ती हवी, कल्पना विलासाचे नवे दालन उघडते, तर्कशक्तीचा वापर महत्त्वाचा असतो, कार्यकारण भाव शोधण्यास उपयुक्त. तर व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? तर कल्पना विलासाचे नवे दालन उघडते, पर्याय क्रमांक 2 हे योग्य विधान आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली? प्यावलवने, यापैकी नाही, आसुबेलने का बांदुरा? अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कोणी मांडली? प्यावलव, यापैकी नाही, का आसुबेल का बांदुरा? प्यावलव, आसुबेल का बांदुरा किंवा यापैकी नाही. तर अध्ययन अनुदेशन उपपत्ती ही आसुबेलने मांडली, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेले बालकाच्या विविध कौशल्यावर सारखेपणा आढळून येतो का? जसे जसे बालकाचे वय वाढते तशी तशी विकासाची गती वाढते का? बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकावर अवलंबून असतात. तर पर्याय क्रमांक 1 2017ला विचारलेला हा प्रश्न होता. त्यानंतर अध्ययनात पठार अवस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे का प्रेरकाची तीव्रता वाढणे? अध्ययन पठार अवस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? अभिरुची कमी होणे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे का कौशल्याचा कठीण भाग? तर अ, ब आणि क. सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धी गुणांक खालीलपैकी कोणता? सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा बुद्धी गुणांक खालीलपैकी कोणता? 40 ते 59, 70 ते 89, 80 ते 89 का 90 ते 109? सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीचा खालीलपैकी बुद्धी गुणांक कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 90 ते 109. त्यानंतर पुढील प्रश्न, अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो, शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते का अवबोध, अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो? तर या प्रश्नाचे उत्तर येईल अ, ब, क सर्व. पुढील प्रश्न, मानसशास्त्रज्ञ जुग यांच्या मनोवैज्ञानिक आधारानुसार असे लोक फारसे अंतर्मुख किंवा बहिर्मुख नसतात. त्यांचे स्थान या 2 वर्गामध्ये आहे. अंतर्मुख व्यक्तिमत्व, बहिर्मुख व्यक्तिमत्व, सामाजिकता का मध्यमुखी? अंतर्मुख, बहिर्मुख, सामाजिकता का मध्यमुखी? तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 मध्यमुखी. खालील दिलेल्या प्रेरणामध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? कृती, तापमान नियंत्रण, विश्रांती व झोप का काम? व्यक्तिगत प्रेरणा कोणती? कृती, तापमान नियंत्रण, विश्रांती व झोप का काम? खाली दिलेली व्यक्तिगत प्रेरणा कृती, तापमान, विश्रांती व झोप का काम? तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1
कृती. त्यानंतर प्रायोगिक पद्धती संबंधीचे कोणते विधान चुकीचे आहे? या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात. वस्तुनिष्ठ व शास्त्रशुद्ध पद्धती असते. वर्तनाबद्दलचा सखोल अभ्यास करावा लागतो का तुलनात्मक अभ्यास करण्यास परिणामकारक? तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. या पद्धतीत नियंत्रित परिस्थितीत नैसर्गिक प्रतिसाद मिळतात. त्यानंतर पुढील प्रश्न, मानसशास्त्राचा जनक असे कोणास म्हटले जाते? मानसशास्त्राचा जनक विल्यम वुंट, एरिस्टॉटल, प्लेटो का रॉस? मानसशास्त्राचा जनक असे कोणास म्हटले जाते? विल्यम वुंट, एरिस्टॉटल, प्लेटो का रॉस? मानसशास्त्राचा जनक असे कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, एरिस्टॉटल. त्यानंतर इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देता येणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्याच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? आत्मनियंत्रण, आत्मपरिचय, अभिप्रेरणा का तदनुभूती? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतर समाकारवादी उपपत्तीशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही? समाकारवादी उपपत्तीशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही? लेविन, कोहलर, कोफ्का का वर्दा यमर? समाकारवादी उपपत्तीशी खालीलपैकी कोणाचा संबंध नाही? तर लेविन यांचा संबंध नाही. त्यानंतर मानसशास्त्रज्ञ खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे का? शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन कल्पना शैक्षणिक वर्तन शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते का? शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकतेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, या जर्मन मानसशास्त्रज्ञाने विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःवर प्रयोग केले होते? स्टाऊट, वुडवर्थ, रॉस का एबिंगहॉस? या जर्मन मानसशास्त्रज्ञाने विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी स्वतःवरच प्रयोग केले होते. तर एबिंगहॉस. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी ही औपचारिक अध्ययन उपपत्ती आहे? ब्रुनरची उपपत्ती, अनुदेश उपपत्ती का अध्यापनाची सामान्य उपपत्ती का सॉक्रेटिसची उपपत्ती? खालीलपैकी ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे? ब्रुनरची अनुदेश उपपत्ती का अध्यापनाची सामान्य उपपत्ती का सॉक्रेटिसची उपपत्ती? तर पर्याय क्रमांक 4, सॉक्रेटिसची उपपत्ती. त्यानंतर लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूचा एक व मोठ्या वस्तूचा एक असे 2 गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते? सान्निध्य, अखंडत्व, समावेश का सादृश्य? सान्निध्य, अखंडत्व, समावेश का सादृश्य? तर या प्रश्नाचे उत्तर येईल सादृश्य. पर्याय क्रमांक 4.
यानंतर थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तयारी, सज्जता, प्रेरणा, पुनरावृत्ती. सज्जता, पुनरावृत्ती. योगायोगाने यशामुळे दृष्टीकरण का प्रेरणा, शोधनात्मक हालचाली. योगायोगाने यशामुळे दृढीकरण का सज्जता, प्रेरणा, तयारी, दृढीकरण. तर या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे कोणी निदर्शनास आणून दिले? मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे कोणी निदर्शनास आणून दिले? फ्राइड, विल्यम वुंड, वॅटसन का मॅकडूगल. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात. तर याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 विल्यम वुंड. इतिहासाचे जनक कोणाला म्हटले जाते? होमर, चार्ल्स डार्विन, थुसिडिडीज का हेरोडोटस. इतिहासाचे जनक कोणाला म्हटले जाते? होमर, चार्ल्स डार्विन, थुसिडिडीज का हेरोडोटस. तर इतिहासाचे जनक हे हेरोडोटस यांना म्हटले जाते. पर्याय क्रमांक 4. गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी 3 मिती कोणत्या? संबंध, संकेत, निर्मिती. क्रिया, संबंध, निर्मिती. आशय, क्रिया, निर्मिती का आशय, संबंध, निर्मिती. तर या प्रश्नाचे उत्तर येईल आशय, क्रिया, निर्मिती. त्यानंतर शेवटचा प्रश्न. गेसल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. परिपक्वता, परिणाम, गुणविशेष, अध्ययन. गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना या गोष्टीवर भर दिला. परिपक्वता, परिणाम, गुणविशेष का अध्ययन. तर गुणविशेष या गोष्टीवर त्यांनी भर दिला. तर अशाच माहितीसाठी तुम्ही स्टडी देवांश या चॅनलला सबस्क्राईब करा.